जे पाहतोय एक ना भूतो ना भविष्य अशी ही रायगड जिल्ह्यातील एक सुंदर अशी स्पर्धा। 2 मिनिटं फक्त भोईर सर आपल्याला मी थांबवते, माफी असावी। व्यासपीठावरती सन्मान्य राज शिंगरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। आपण PNP चषक 2024च्या माध्यमातून त्यांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार करणार आहोत। सन्मान्य राज शिंगरे साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात। त्याच समवेत आपण पाहतो व्यासपीठावरती सन्मान्य राज जोशी, शेतकरी कामगार पक्षाचे अर्थात कार्यकर्ते आणि रोहा विभागातील खऱ्या अर्थानं एक चांगली व्यक्तिमत्व सन्मान्य विक्रांतजी वार्डे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य राज जोशी साहेब यांचा यथोचित मान सन्मान करूयात, सत्कार करूयात। आज प्रत्येक जण या क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आलाय। आज प्रत्येक जण शेतकरी कामगार पक्षाला सपोर्ट करायला आणि अगदी त्याच वेळेला आपल्या विभागातील चांगल्या खेळाडूंचा खेळ पाहायला आलाय। जोपर्यंत मॅचला सुरुवात होईल तोपर्यंत वळूयात कॉमेंट्री बॉक्स कडे, जिथे रोह्यातील एक नामवंत समालोचक अर्थात प्रदीपजी भोईर सर आपल्याला जॉईन करतील। थँक्यू, धन्यवाद आकाश सर। रायगडच्या क्रीडा संस्कृतीचा ज्याने साधळा मेळ, खेळाडूंच्या उन्नतीसाठी ज्याने दिला वेळ, अशा भाऊंच्या स्मृतीला अभिवादन करून साजरा करूया क्रिकेटचा हा खेळ। जाऊया मैदानाकडे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा। 14 विद्या 64 कळांचा अधिपती गणरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्र राज्याचे अरथ दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा। पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं ना, या ठिकाणी दमदार सुरुवात पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती चेंडू मात्र सीमापार झालाय। धावसंख्या आपण पाहिली धावपाळकावरती धावेचा श्री गणेश झालाय। 6 धावा धावपाळकावरती लगावल्या गेल्या। जो सामना आपण या ठिकाणी पाहतोय मुस्कान 11 मांडला त्यांच्या विरोधात असलेला संघ आपण पाहतोय रुद्र वॉरियर्स। अक्षय या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा, या ठिकाणी पण पाहिलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज झालेला मैदानात उतरला आहे। आपण पाहतो कुरुलच्या ऐतिहासिक क्रीडा संकुलावरती हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय। अक्षय पाटील मोण्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय। मोण्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला। गणेश या ठिकाणी आपण पाहतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। अगदी आपण पाहिला बाउन्स होत गेलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। धन्यवाद डीजे। तर या ठिकाणी आपण पाहिलं अक्षय पाटील मोण्या, अक्षय पाटीलची जी खेळी कोण विसरणार गोलंदाजी। नाझीम ट्रॉफी दादोजी कोंडदेव मैदानावरती ज्याने 4 चेंडूवरती 4 फलंदाजांना माघारी परतावलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या अलिबागचं नाव ज्याने उंचावला असा गोलंदाज अक्षय पाटील। गणेश त्या ठिकाणी स्ट्राईकला आहे। गणेशच्या बॅटमधून मोठा फटका येतोय, मात्र या ठिकाणी या ठिकाणी मात्र आपण पाहिला सुरई गावला बिलॉंग करणारा हा फलंदाज आहे, डावखोरा फलंदाज गणेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले ना 2 षटकार आणि चौकार आलाय। धावसंख्या धावपाळकावरती पाहिली, जो मॅडेटी पॉवर प्ले पहिला षटक चालू आहे या षटकामध्ये आपण जर धावसंख्या पाहायला गेलं ना, ज्या गणेशच्या बॅटमधून आतापर्यंत 16 धावा आल्यात। या ठिकाणी अक्षय पाटीलवरती हल्ला चढवलाय। या ठिकाणी जर पाहिलं ना, फलंदाजांनी विचार केला गणेशने माझ्या समोर कितीही चांगला गोलंदाज आहे, मला फक्त ज्या संघाने माझ्या संघ मालकाने माझी निवड केली, मला संधी दिली, त्या संधीचं पूर्ण करणं गरजेचं आहे। आणि सुरुवात मात्र दणक्यात केले या फलंदाजाने। कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहिला पॉइंटला या ठिकाणी एक धाव तत्पर पूर्ण केली जाते। या ठिकाणी 2 फलंदाजांचे कॉम्बिनेशन तालमेल देखील अतिशय चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय। एक धाव सहजरित्या पूर्ण गेली। धावसंख्या जर आपण धावपळकावरती पाहायला गेलं 18 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत। आता मात्र आपण पाहिलं ना, ज्या अक्षय पाटील मोण्यावरती हल्ला चढवलाय, ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा जेवढ्या घ्यायच्या आहेत ना, तो घेण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी मुस्कान मांडला 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते। त्यांचे जे संघ मालक आहेत या ठिकाणी निसार हाफे जे या ठिकाणी आहेत। 18 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या। या PNP चषकामध्ये आपण पाहतोय क्रिकेटची एक पर्वणी ना भूतो ना भविष्य। या रायगड जिल्ह्यातील सर्वप्रथम दिवस रात्र चालणारी ज्या स्पर्धा प्रथम पारितोषिक आहे तब्बल 5 लाख रुपये।
अकोटापदा चेंडू हुसेन टाकीचा हा फटका फसलाय आणि फलंदाज देखील फसलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा नवा. PNP चषक ही रायगडाची शान, PNP चषक शेका पक्षाचा मान, PNP चषक तरुणाईचा सन्मान, PNP चषक. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर पाहिलं ना सुरुवात अगदी चांगली पाहायला मिळाली. गणेशच्या माध्यमातून सरईला बिलॉंग करणारा हा फलंदाज आहे, सुरुवात चांगली केली. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं ना फॉर्ममध्ये असलेला हुसेन टाके मात्र या ठिकाणी लवकरच सुस्त्यामध्ये बाद झालाय. शून्यावरती या ठिकाणी बाद झालाय. PNP चषक 2024च्या निमित्ताने आपण पाहतो व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदेळी आहे आणि मग त्यातच सन्मान्य अमोलजी शिंगरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. मी या ठिकाणी विनंती करणार आहे सन्मान्य विक्रांतजी वार्डे साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी शिंगरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करूयात. PNP चषक अर्थातच रायगडचे भाग्यविधाते स्वर्गीय प्रभाकर आपले सर्वांचे भाऊ पाटील यांच्या खऱ्या अर्थानं सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान केला जातोय. ही आठवण खऱ्या अर्थानं हे पाठबळ फार महत्त्वाचं आहे. त्याच वेळेला व्यासपीठावरती सन्मान्य दीपकजी कावाडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सन्मान्य दीपकजी पाटील साहेब कावाडे विभागातील खऱ्या अर्थानं आपले सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान आणि सत्कार करणार आहोत. सन्मान्य दीपकजी कावाडे साहेब, दीपकजी पाटील यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. मी या ठिकाणी विनंती करेन अर्थातच चित्रलेखाताई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य दीपकजी पाटील साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. सर, आपण सुद्धा आपल्या दिनक्रमातील एक बहुमूल्य वेळ या ठिकाणी खर्च केलात, या स्पर्धेवरती प्रेम दाखवलं आणि आपले ऋणानुबंध असेच टिकून राहू देत हेच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. सन्मान्य अमितजी कार्लेकर साहेब यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात, सत्कार करूयात. शेतकरी कामगार पक्षाचे अर्थातच युवा सेनाचे प्रमुख आणि अगदी त्याच वेळेला एक धडाडीचे कार्यकर्ते, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करणार आहोत. विक्रांतजी वार्डे साहेब यांना विनंती करूयात की आपण कार्लेकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूयात. आपल्या विभागामधील खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचं युवा नेतृत्व करण्याची ज्यांच्यामध्ये धमक आहे. धन्यवाद सर. वळूयात मॅचकडे, जिथे कॉमेंट्री बॉक्स यांकडे प्रदीपजी भोईर सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. धन्यवाद अगस्त सर. या ठिकाणी षटक क्रमांक पहिले संपला, पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये जर पाहिलं ना खऱ्या अर्थाने जर पाहिलं स्वतः कर्णधार संगनायक सरसेनापती माघारी परतला. मात्र खऱ्या अर्थाने त्याच्या साथीला आलेला गणेश यांनी एक चांगली सुरुवात केली आणि धावसंख्या आपण धावपळकडे जर पाहिल्या पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपळकत आहेत. एक फलंदाज मात्र माघारी परतला. त्याच्या समवेत आपण जर फलंदाज पाहिला षटक क्रमांक दुसरं गोलांची मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज मार्कवर सूरज पाटील, अलिबाग क्रिकेट या तालुक्यामधील एक व्यावसायिक खेळाडू, डावखोऱ्या हाताचा हा गोलंदाज आहे. धावसंख्या 1 पुढे सरकले. 19 धावा धावपळकडे आपण पाहिल्या षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. 2 षटक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. या ठिकाणी पाहिलं ना डावखोर आणि उजव्या हाताचे फलंदाज आहेत. तेजस काटकर या ठिकाणी ऑन द स्ट्राईकला आहे. तळेकर या गावाला बिलॉंग करणारा हा अष्टपैलू खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. जय बजरंग तळेकर बी संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज मात्र मुस्कान 11 मांडला या संघातून PM चषकाच्या माध्यमातून या खेळपट्टीवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना आज मात्र तेजसकडे बरंच काही लक्ष असणार आहे, कारण त्याला या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकासाठी प्रोव्हाइड केलंय, जी संधी दिले. मात्र तेवढा ताकदीचा गोलंदाज समोर आपण पाहिला ना सूरज पाटील गोलांची मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू आपण पाहिला, अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहिला. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. धन्यवाद डीजे.
23 धावा धावपाळकावरती. तेजसने देखील सुरुवात चांगली केली. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर गोलंदाजाला मात्र या ठिकाणी पहिल्या चेंडूचे चांगला सन्मानपूर्वक खेळून काढला, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार लगावला तेजस काटकरने. चेंडूमध्ये आपण पाहिलं गतीवर परिवर्तन पाहायला मिळालं आणि पॉइंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी जो आपल्याकडे असलेला अनुभव या ठिकाणी गोलंदाजाने दाखवला आणि तेजस काटकरला मात्र माघारी परतावं लागलं. युगाचा नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा. धन्यवाद डीजे. रायगडची शान आणि शेतकरी कामगार पक्षाचा मान आपण जो अनुभवतोय पाहतो या कुरुळच्या क्रीडा नगरीमध्ये PNP चषक. अतिशय चांगली रंगतदार ही स्पर्धा या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली, आज या स्पर्धेचा दुसरा दिवस रात्रमध्ये चालणारी ही क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय. स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत UV स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित PNP चषक 2024 जी रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र जे चित्रलेखा ताई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. प्रत्येकाचं स्वप्न होतं, प्रत्येक खेळाडू या स्वप्न घेऊन या मैदानामध्ये उतरलाय आणि आज खऱ्या अर्थाने ॲडव्होकेट संदीप जगे सर यांचा देखील मी धन्यवाद देतो, कौतुक करतो का त्यांनी आज या PNP चषकामध्ये मला समालोचन करण्याची जी संधी दिली. आणि खऱ्या अर्थाने चिऊताईंचं जर आपण हे पाहायला गेलं ना एक चांगले समाज सुधारक म्हणून ज्यांनी महिलांसाठी आपण पाहिलं, मुलींसाठी ज्यांच्या माध्यमातून एक चांगला खोलवा टप्प्याचा चेंडू एस्टेट ड्राईव्हचा फटका, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर चौकार. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. धन्यवाद डीजे. 27 धावा धावपाळकावरती 2 फलंदाज माघारी परतले. दुसरं षटक क्रमांक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र या ठिकाणी पाहिला चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपाळकावरती पाहिली 27 धावा धावपाळकावरती एक सुरुवात चांगली केली, मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न सूरज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच रोहित पाटील आणि सूरज पाटील एका संघातून खेळत असतात. आज मात्र आपण पाहिलं ना संघ मालकाच्या नावासाठी एकमेकाच्या विरोधात या PNP चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं ना, षटक क्रमांक दुसरं संपलंय, 2 षटकांचा खेळ संपला. धावाकडे जर पाहिल्या ना आपण, जर मात्र 27 धावा धावपाळकावरती पाहायला मिळतात. ज्या पहिल्या षटकामध्ये P1च्या 18 धावा आल्या, तत्पर मात्र महत्त्वाचा गडी गारद झाला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं उशेन टाके बाद झाल्यानंतर या ठिकाणी संघाला सावरण्यासाठी 3ऱ्या क्रमांकाचा जो फलंदाज आलेला तेजस काटकर हा देखील एक चौकार लागवल्यानंतर माघारी परतला. एकूण आपण जर या ठिकाणी जी स्थिती पाहिली, धावपळक जर पाहिलं धावपाळकावरती, ज्या मुस्कान 11 मांडल्या संघाच्या 27 धावा धावपाळकावरती आहेत. दुसऱ्या षटकामध्ये सूरज पाटीलने कमबॅक केलं आणि खऱ्या अर्थाने 9 धावा खर्च केले, एक फलंदाजाला बाद केलं. कमबॅक कसं करायचं ना हे मात्र अनुभव जे असलेलं आपण पाहिलं ना, जो डावखुरा गोलंदाज सूरज पाटीलच्या माध्यमातून. या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपला, 27 धावा धावपाळकावरती पाहिल्या. जे आपण स्पर्धा पाहतोय PNP चषक या रायगड जिल्ह्यातील ना भूतो ना भविष्याची स्पर्धा, दिवस रात्र चालणारी ही क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम या क्रीडा नगरीमध्ये ज्या कुरुळचं क्रीडा ऐतिहासिक क्रिकेटचं हे मैदान, त्या मैदानावरती या स्पर्धेचा स्वाद आपण घेतोय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 30 गोलांच्या मार्कवर अक्षय पाटील येतोय. नौखा रेवस या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, जो महेंद्र मात्रे यांचा संघातून खेळणारा खेळाडू. आज मात्र पाहिलं ना या सामन्यामध्ये आता जर पाहायला गेलं षटक क्रमांक 2 संपले, जो पॉवर प्लेचा निर्बंध या ठिकाणी उठवलेला आहे, म्हणजे क्षेत्ररक्षण विखुरलेला पाहायला मिळाला आहे. पुन्हा गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. अक्षय पाटील ओव्हर द विकेटने मारा करतोय. गणेश सलामीला आलाय, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक मस्तकला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. PNP षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. धन्यवाद डीजे. 33 धावा धावपाळकावरती आज मात्र या ठिकाणी ना अक्षय पाटीलवरती हल्ला चढवलाय फलंदाजाने.
आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी जाळं अंतरलेलं जाण्यामध्ये बराबर पकडलाय आणि या ठिकाणी महत्वाचा गडी गारद झालाय. गणेश मात्र माघारी परतलाय. नव्या दमाचा क्रिकेटचा हा चेहरा नवा, नव्या लक्षाचा शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा. जिंकू मनाला साऱ्या जगाला रोवूया झेंडा. धन्यवाद डीजे. हा असतो खऱ्या अर्थाने साखळे पद्धतीचे सामने. कारण प्रत्येक खेळामध्ये प्रत्येक संघामध्ये आपण पाहिले ना, संघ मालक आणि व्यावसायिक खेळाडू आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे चांगल्या क्षमताचा खेळ आहे त्यांना संधी दिली असते. या ठिकाणी पहिल्या षटकाचा विचार केला धरणेसर ना, तर आपण पहिला 18 धावा खर्च केले होत्या अक्षय मोण्याने. मात्र कमबॅक केलंय आणि या ठिकाणी कर्णधारा स्वतः संगणक आहे, सरसेनापती आहे, त्याला माहिती आहे की मला या ठिकाणी माझ्या संघासाठी काहीतरी करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने कमबॅक मात्र या ठिकाणी जो गोलंदाज अक्षय पाटीलने केला आणि आता मात्र धावसंख्येला कुठे थांबवण्याचा प्रयत्न आपण पाहिला. धावपळकाच्या 33 धावपळकावरती आहेत. जो या ठिकाणी आक्रमक खऱ्या अर्थाने एक विस्फोटक वादळी खेळत करत होता, गणेश मात्र माघारी परतलाय. ज्या गणेशच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले 3 षटकार आले आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं ज्याच्या बॅटमधून आलेला एक चौकार देखील पाहिला. वैयक्तिक 7 चेंडू आणि 24 धावांचा खेळ करून माघारी परतले. एक सुरुवात मात्र चांगली करून दिले या फलंदाजाने. अक्षय मोण्या पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज झालाय. फलंदाज सफीर डाकवे ज्याच्या नावावरती देखील 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारण्याचा एक विक्रम आहे असा हा खेळाडू मात्र आपण पाहतोय स्वतःच्या संघाकडून आज खेळताना देखील पाहायला मिळत आहे. मुस्कान 11 मांडला संघाचा प्रतिभा करतोय. अक्षय पाटील मोण्या पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. 33 धावा धावपळकावरती आतापर्यंत आपण पाहतो. या ठिकाणी बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू पकडण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आपण पाहिलं ना सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा. धन्यवाद. या ठिकाणी कर्तृत्व, नेतृत्व, मित्रत्व, दातृत्वाने ज्याने प्राप्त केले श्रेष्ठत्व अशा चित्रलेखाताई पाटील यांनी हे आयोजलेलं एक क्रिकेटचा रणसंग्राम त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी साकारली ही क्रिकेटचा हा खेळ आपण या कुरुळच्या क्रीडा नगरीमध्ये पाहतोय. अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, कमबॅक करतोय. आपल्या अखोटाबादा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी फटका फसलाय परंतु ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही त्या ठिकाणी मात्र चेंडू प्लॅन झाला, पडला. चेंडूला उचलेपर्यंत या ठिकाणी पाहिलं ना सहजरित्या 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. षटक क्रमांक 2 तिसरं मार्गस्थ आहे. धावफलक पाहिलं 38 धावा धावपळ करते आहेत. मात्र 3 फलंदाज माघारी परतलेत. मुस्कान 11 मांडला संघाचे. अक्षय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला या ठिकाणी फटका होता. तेवढंच चांगलं या ठिकाणी कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. पंकज क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव मात्र रोखू शकत नाही, 1 धाव पूर्ण गेले या ठिकाणी. आता मात्र काय झालंय, मोठ्या धावा येत नाही ना तर सिंगल डबल होते या ठिकाणी लक्ष केंद्रित केलंय. म्हणजे कशा अर्थाने, खऱ्या अर्थाने जर संघाचं धावपळक धावून ठेवायचं असेल, पुढे न्यायचे असेल ना, सिंगल डबल देखील खूप महत्वाचे आहेत आणि तेच मात्र सूत्र या 2 फलंदाजांनी बॅटर्सने मात्र या ठिकाणी अवलंबलंय. खोलवटापदा चेंडू या ठिकाणी अचूक, या ठिकाणी जर का थ्रो एकदा कदाचित झाला असता तर हा फलंदाज धावच्या स्वरूपात बाद झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही, परंतु जर थर नसेल तर आम्हा समालोचनाला या ठिकाणी नक्कीच थारा नाही. या ठिकाणी पहिलं षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. या 3ऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या अक्षय पाटील मोण्या या गोलंदाजाने. एकूण स्कोर कार्ड पाहिलं, धावपळक पाहिलं ना, मुस्कान 11 मांडला संघाचं. 40 धावा धावपळ कधी लगावल्या गेल्या. जी लढत आपण या मैदानामध्ये पाहतोय ना, रुद्र वॉरियर्स अक्षी नागाव या विपक्ष मुस्कान 11 मांडला या संघादरम्यान ही लढत आपण या ठिकाणी अनुभवतोय. तर अक्षयने या ठिकाणी पण पाहिला 2 षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले, मात्र 31 धावा म्हणजे जवळजवळ 15.5च्या सरासरी धावा खर्च केल्या. एक भव्य दिव्य ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय.
3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण धावपळकडे पाहिल्या जर 40 धावा धावपळकडे आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची लढत पाहतोय. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या ठिकाणी. प्रेक्षक गॅलरी आपण जर पाहिल्या ना 7 प्रेक्षक गॅलऱ्या आहेत. LED स्क्रीनवरती हा सामना आपण पाहतो या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना प्रो लीगच्या हा यूट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकतो. ज्या कोणी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने घर बसल्या पाहत असेल त्यांनी या प्रो लिंकला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला बटन दाबा, प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. एक चांगली क्लॅरिटी याच्या माध्यमातून पाहायला. त्याप्रमाणे आपण जर पाहिलं जे DJचं माध्यम आहे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं जे माध्यम आहे ऋषी साऊंड सिस्टीम, अप्रतिम चांगल्या दर्जाची या ठिकाणी ही सिस्टीम आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे माझ्या समवेत आज मात्र आपण पाहतोय धरणे गुरुजी, एक चांगला स्कोरर, एक चांगली स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी देत असताना गोलंदाज मयूर पाटील, षटक क्रमांक 3. आपण पाहिलं ना वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 41 धावा धावपळकातील लगावली जात आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण सफीर डाकवे ऑन द स्ट्राईकला आहे. आणि आपण पाहिलं रोहित पाटील अलिबाग शहरातून खेळणारा हा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. तर याच्यानंतर होणारा सामना असणार आहे प्रसाद 11 अलिबाग आणि रोहांशी 11 केतकीचा मळा. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. आपलं रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाले मयूर पाटील. मयूर पाटील पुन्हा सज्ज झाले गोलंदाजी ट्रॅकवर. सफीर डाकवे मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो. मात्र या ठिकाणी जर पाहिलं ना तर थोडंसं दबावामध्ये आलेला पाहायला मिळते गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहिला वाईड आला, त्याच्यानंतर निर्धाव आला, परत एकदा वाईट चेंडू आलाय. म्हणजे वाईट चेंडू या ठिकाणी ना तुम्हाला खऱ्या अर्थाने एखाद्या गोलंदाजाची रणनीती देखील असते की फलंदाजाला चकवा द्यायचं. आणि खऱ्या अर्थाने एखादा गोलंदाज असा देखील असतो समोर जर माथाभर फलंदाज असेल ना थोडं त्याच्या दबाव देखील पाहायला मिळतोय. मात्र दबावातून तुम्हाला बाहेर यावं लागेल. धावपळक जर पाहिलं 42 धावा धावपळकाटे आहेत. फुल टॉसमध्ये चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. डीप मिडगट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. डीप क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर धाव फक्त मिळणार आहे. फक्त आणि फक्त एक धाव आली तरी चालेल. परंतु आपल्या संघाला ज्या धावांची गरज आहे ते धावपळक पुढे नेण्याचं कार्य मात्र ह्या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 43 धावा 43 धावा धावपळकातील लगावल्या जात आहेत. मयूर पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. या ठिकाणी या 2 बॅटर्सने मात्र एक सूत्र नक्कीच हाती घेतलंय ज्याने की आपण पाहिलं ना मोठे फटके येत नाही. ज्या सिंगल डबल कशा पद्धतीने काय येऊ ना धावा येतात ना धाव्या कशा पद्धतीने घ्यायचा हे मात्र या 2 बॅटर्सने रोहित पाटील आणि सफीर डाकवेने या ठिकाणी खऱ्या अर्थाने अवलंबलंय. आणि संघाचा धावपळक पुढे नेतावेली आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र एक निर्णायक षटक आहे. 4थं षटक म्हटल्यानंतर या षटकामध्ये धावा थांबवण्याचं काम मात्र करत असताना या चेंडूवरती हवाई हल्ला चढवलाय सफीर डाकवेच्या माध्यमातून. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. धन्यवाद. 50 धावा धावपळकातील लगावायला गेल्या. सफीर डाकवे शांत होता मात्र या चेंडूवरती आता आक्रमक रूप धारण केलंय. एक षटकार आल्यानंतर आपण पाहिलं ना जो मिडऑन क्षेत्रामध्ये षटकार लगावला. जेव्हा षटकार आला तेव्हा दिगंबर हमण्याने क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना देखील बदलली. कारण या ठिकाणी आता मात्र धावा रोखायच्या आहेत. धावा मात्र या ठिकाणी मोठ्या फटके यायला लागलेत. मयूर पाटील स्ट्राईकला या ठिकाणी गोलंदाजी स्ट्राईकवर सज्ज झालाय. आपण पाहिलं निर्धाव चेंडूची सांगता देखील झाले. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू आलाय. या ठिकाणी अशा धाटण्याचे चेंडू मात्र गोलंदाजाला टाकावे लागणार आहेत. मात्र आपण जर पाहिले ना या षटकामध्ये जास्त जसं पाहिलं मोठा फटका एकच आलाय मात्र अवांतर धावा देखील आलेल्या आहेत. एकूण संघाची धावसंख्या धावपळकामध्ये पाहायला गेलं देणगी स्वरूपात पाहिली 51 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या. सफीर डाकवे या ठिकाणी एक आक्रमक रूप धारण केलंय. मात्र मयूर पाटील याला थांबवणार का? बरेच काही या चेंडूवरती अवलंबून राहिलंय. अघोटाबादा चेंडू या ठिकाणी स्क्वेअर क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर.
चौकार. रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाब नवा ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान. या ठिकाणी चौकार आल्यानंतर धावफलक आपण पाहिल्या. 54 धावा धावफलकात लगावल्या गेल्या. एक चांगली सुरुवात या ठिकाणी सफर दाखवायच्या माध्यमातून आपण पाहिली. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण धावफलकात जर पाहिल्या तर मात्र 54 धावा धावफलकात लगावल्या गेल्या. एक चांगली सुरुवात केली. जो आपण पाहिलं ना स्लॉगवरचा षटक आहे, हाणामारीचा एक निर्णय षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येणार, गोलंदाज कोणता असणार आहे, गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले गोलंदाज अशांक साखरकर. थळ या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. एक डेटो स्पेशलिस्ट म्हणून नेहमीच या गोलंदाज आपण पाहत असतो. आज देखील या ठिकाणी जर पाहिलं ना अक्षय पाटील या ठिकाणी निर्णय घेतलाय की डेटो स्पेशलिस्ट म्हणून कोणाला या ठिकाणी आणायचा, कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी वापर करायचा. मात्र मला अशांक साखरकरला या ठिकाणी आपण पाहिलं डेटो स्पेशलिस्ट म्हणून 5 रन केलंय. धावसंख्या धावपळकर ज्या आहेत मुस्कान मांडला या संघाचे 54 धावा धावपळकावर आहेत. एक क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय, एक कुरुक्षेत्र पाहतोय ज्या चिवताईंच्या माध्यमातून या ठिकाणी या मतदारसंघ आपण पाहिला विधानसभा 192 3 तालुक्यातील खेळाडूंना एकत्र आणलंय. मात्र चेंडूला पुन्हा भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाब नवा. धन्यवाद डीजे. रोहित पाटीलला देखील सूर्य बसलाय. रोहित पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. धावसंख्या षटकाराने पुढे वधारली जर पाहिली 60 धावा धावपळकावरती लगावले गेले. अशांक वरती हल्ला चढवलाय. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला कावकणा क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मात्र खर्च होणार फक्त आणि फक्त एकच. आतापर्यंत अशांकने 2 चेंडू फेकले. 2 चेंडूवरती 7 धावा मात्र खर्च केल्या गेल्या. 61 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या. जे पाहिले आपण ज्या रुद्र वॉरियर्स अक्षी या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्र स्वीकारलंय. अखोट्याबद्दल चेंडू सफेर डाकवरच्या बॅट मधून आणखीन एक हवाई हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत षटकार. थँक्यू. ताकदीचा पुरेपूर वापर केला जातोय. बघा मैदानावरती ना स्वतःकडे असलेली ताकद, मनगटाचा वापर, बॉटम हँड, तंत्रशुद्ध पद्धतीची फटकेबाजी चालू आहे. दरम्यानच्या काळामध्ये व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान्य ऋषीजी जैन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करणार आहे सन्मान्य विक्रांतजी वार्डे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ऋषी जैन सर यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात, सत्कार करूयात. कारण क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो म्हटलं की यंग जनरेशन असली पाहिजे, पाठबळ असलं पाहिजे आणि ते पाठबळ तो सपोर्ट आज या स्पर्धेला मिळाला आहे. आणि खऱ्या अर्थानं चित्रलेखा ताई पाटील असू देत, नृपाल शेठ असू देत, यांनी खऱ्या अर्थाने ही कमवलेली किंमत आहे, माया आहे. मैदानाच्या आत पुन्हा एकदा जबरदस्त फटकेबाजी. आज मैदान गाजवताना आपण पाहतोय. कालच्या सत्रामध्ये धावा कमी होत होत्या, आज सकाळच्या सत्रापासून धावांचा पाऊस पडताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कसर पाहिलं ना आज मात्र मात्रबर खेळाडू या पहिल्या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिलं धावपळकावरती 71 म्हणजे जवळजवळ आज आणि कालच्या दिवसाचा हायेस्ट स्कोर 71 धावा धावपळकात लगावल्या गेल्या. अशांक साखरकर नेहमीच डेथवर स्पेशलिस्ट, खऱ्या अर्थाने नेहमीच संघासाठी धावा वाचवण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज. त्याच्यावरती मात्र हल्ला चढवलाय सफेद डाकवे आणि जर पाहिला रोहित पाटीलच्या माध्यमातून 71 धावा धावपळकात लगावल्या गेल्या. वारंवार क्षेत्ररक्षक व्यूहरचना बदलवताना देखील पाहायला मिळतात. कारण या ठिकाणी या ठिकाणी ब्रेक थ्रोची गरज आहे, धावा थांबवण्याची गरज आहे. मात्र धावा थांबत नाही कारण फलंदाज अक्षरशः या फलंदाजाने धावा मात्र लुटण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. या ठिकाणी ऑनराईटचा फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी चेंडूला अडवल्यानंतर सहजरित्या एकदा मात्र पूर्ण केली जाते. धावफलक 1ने पुढे सरकले.
72 धावा धावपळकातील लगावल्या गेल्या. अशांक साखरकर या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती हवाली हल्ले मात्र केलेत. या षटकातील शेवटचा चेंडू, मोठा फटका या ठिकाणी आपण पाहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी कोणती चुकर, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. धन्यवाद डीजे. या ठिकाणी पाहिला पूर्वार्ध संपला. आपण पाहिला पूर्वार्धामध्ये मुस्कान 11 मांडला संघ नाणेफेक जिंकल्यानंतर त्याच्या बाजूला आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने फलंदाजी आली आणि ह्या फलंदाजी करत असताना धावपळकावरती धावा लगावल्या गेल्या ना, तब्बल 72 धावा आपण पाहिला या 5 षटकामध्ये. आपण या मैदानावरती गणेशची फटकेबाजी पाहिली. हुसेन मात्र सोस्त्यामध्ये बाद झाला. रोहित पाटील आणि सफर डाखवेने या ठिकाणी आक्रमक रूप धारण केलं. 72 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या. मात्र या ठिकाणी पाहिलं ना, जिंकण्यासाठी 73 धावेची गरज आहे. नाण्याला 2 बाजू असतात. नाण्याची पहिली बाजू पूर्वार्ध आपण पाहिलात ज्या 72 धावा धावपळकावरती लगावल्या गेल्या. या नाण्याची दुसरी बाजू ऐकण्यासाठी तर म्हणजेच या सामन्याचा उत्तरार्ध ऐकण्यासाठी मायक्रोफोन घेऊन होता आमचे सहकार्य कपिल ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. शेका पक्षाचा झुंजेल आता छावा नवा, जिंकू मनाला साऱ्या जगाला, रोवूया झेंडा नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक. थँक्यू. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा PNP चषक 2024 अशी क्रिकेटची स्पर्धा ज्यांनी सर्वांना भुरळ घातली आहे आणि खऱ्या अर्थानं आज संडेला फंडे बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण मॅच मैदानावरती सुरू आहे. बघा, एका बाजूला अर्थात आपण नाणेफेक करून घेणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतो एका बाजूला प्रसाद 11 संघाचा कर्णधार तर दुसऱ्या बाजूला रोहांशू 11 केतकीचा माळा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. मान्यवरांमध्ये सन्मान्य प्रमोदजी घासे साहेब यांना आपण विनंती करूयात. सर, या आपल्या शुभ हस्ते या मॅचची मॅन ऑफ द मॅचचा आपण या ठिकाणी अर्थात आपण टॉस करून घेणार आहोत, नाणेफेक करून घेणार आहोत. मी या ठिकाणी विनंती करतोय सन्मान्य प्रमोदजी घासे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेणार आहोत. नागेशजी आपल्या सोबत आहे. नागेश, कालपासून मॅच बघितलं जात आहे, ज्या पद्धतीची स्पर्धा पुढे चालली आहे, ज्या पद्धतीची या स्पर्धेला लोकप्रियता आहे, युवा खेळाडूंसाठी किती मोठा प्लॅटफॉर्म वाटतोय आणि कशा पद्धतीची स्पर्धा पुढे जाताना आपल्याला जाणवते. स्पर्धा जशी जशी पुढे चालली तशी तशी खूप टफ होत चाललेली आहे. कारण का काल स्कोअर कमी होत होता, आज स्कोअर खूप जास्त होतोय. आणि नवी पिढींसाठी सांगेन की जेव्हा तुम्ही लोकलला परफॉर्मन्स दाखवाल तेव्हा तुम्ही या टुर्नामेंटला तुम्हाला कोणी बोलीमध्ये किती पॉईंट लावू शकता. बघा, तुम्ही जर बघायला गेलात ना तर मानसी म्हात्रे यांनी अर्थातच संघ खऱ्या अर्थाने संघ मालक म्हणून त्यांची भूमिका आहे. प्रसाद 11 संघाचे अर्थात कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला रोहांशू 11 केतकीचा माळा अजिंक्य पाटील साहेब यांनी अर्थात घेतलेला संघ आपण पाहतोय. प्रमोदजी घासे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक सुद्धा होणार आहे. रूल्स रेग्युलेशन सांगितले जात आहेत. कॉल असणार आहे रोहांशू 11 केतकीचा माळा संघाकडनं. या ठिकाणी कॉल असेल. टेल मागितलाय, हेड पडलाय. नाणेफेकीचं कौल जातोय प्रसाद 11 अलिबाग संघाच्या बाजूने. नागेश, प्रथमतः काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. बऱ्याच वेळेला आपण बघतो की नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं. त्यामागचं प्रमुख कारण काय असेल? आपल्याकडे असलेला टीम बॅलन्स की पारंपरिक आलेली पद्धत, हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. पारंपरिक पद्धत असं नाही बोलतायत कारण टीम बॅलन्स समोरची टीम पण खूप चांगली आहे. आज आम्हाला चेसिंगला टार्गेटचा अंदाज आला, त्यानुसार आम्हाला चेसिंग करायला जरा सोपं जातं. ग्रेट. आपण पाहिलं हे होते नागेश शीद जे अर्थातच प्रसाद 11 संघाचे कर्णधार होते. दुसऱ्या बाजूला अर्थातच आपण पाहतोय रोहांशू 11 केतकीचा माळा संघाचे कर्णधार आहेत. मनीष, ज्या पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा चालू आहे, ज्या पद्धतीची लोकप्रियता आहे, इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आज कर्णधार पद भूषवावं लागतंय. फार कमी वयामध्ये तुमच्यावरती जबाबदारी आली आहे. काय फिलिंग येते इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असताना? नाही, फिलिंग म्हणजे काय, पहिल्यांदा म्हणून ताईंचं आभार मानेन कारण आपल्या तालुक्यातल्या मुरुड असेल किंवा रोहा असेल सर्वांनाच खेळाची चांगली संधी उपलब्ध करून दिली त्यांनी.
खूपच मोठं म्हणजे मोठी टुर्नामेंट आहे आणि सर्वांनाच सांगेन की स्पोर्ट्समॅनशिप दाखवा, चांगले खेळूयात. व्हॉट अ स्टेटमेंट. चित्रलेखाताई पाटील यांचे खऱ्या अर्थाने आभार मानावे लागतील. त्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेटची स्पर्धा आता मात्र पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करते, ज्यासाठीच केला होता अट्टाहास की शेवट गोड व्हावा. एक कमालीची क्रिकेटची स्पर्धा रसिक मायबा प्रेक्षकांसाठी उभी राहिलेली आपण पाहतोय. नीच फ्रॉम द मिडल. अर्थातच प्रसाद 11 अलिबाग संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, जिथे मैदानावरती उत्तरार्धाचा खेळ सुरुवात होईल. काय घडणार या मॅचमध्ये, काय बिघडणार या मॅचमध्ये, वळूयात अर्थातच कॉमेंट्री बॉक्स कडे, जिथे कपिलजी ठाकूर सर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू सो मच आकाशजी मांजरेकर. आकाशजी मांजरेकर यांचा तुम्ही आवाज ऐकत होता. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं PNP चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. मॅच नंबर 2 डे 2 मधील आणि सेकंड इनिंगच्या खेळाकडे आपण प्रारंभ या ठिकाणी करतोय. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय, जिथे 73 धावांची गरज आहे निर्धारित 30 चेंडूंमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तेजस काटकर. पहिला चेंडू, ओ हो, पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळलाय आणि टेक्निकली करेक्ट होतं. फिल्डिंगची सजावट सुद्धा त्याच दर्जाची लावली होती. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप मिड विकेटला आहे आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे 38 सर्कलच्या बाहेर. सूरज आणि अक्षयची जोडी मैदानामध्ये दाखल. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. यावेळचा हा बॉल आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू या ठिकाणी दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन. तळेगावचा हा खेळाडू आहे, परंतु या खेळाडूने आपल्या नावाचा डंका जरूर अलिबाग तळेखारचा हा खेळाडू आहे. अलिबाग, मुरुड, रोहा या विविध भागांमध्ये जाऊन आपल्या खेळाचा या ठिकाणी दर्जा त्याने सेट केलेला आहे. स्ट्राईक एंडला अलिबागचा हार्दिक पांड्या. मोने आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे मोठे स्ट्रोक खेळणं, तंत्रशुद्ध फलंदाजी करणं, ऑलराऊंडर खेळी करणं, यावर्षी तुफान फॉर्म मध्ये असणारा हा मोने आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. आता मात्र पहिल्या चेंडूवर निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव आले. स्ट्राईक रोटेट झाले. फिल्डिंगची व्यूहरचना चेंज केली जाणार. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे डोकेदुखी ठरणारं असणार आहे कप्तान अर्थातच कॅप्टनसाठी. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय मोन्या वर्सेस तेजस काटकरचं हे बॅटल. पहिला शॉट, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा रेषा पार. षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच प्रदीप सर. मी नेहमी म्हणत असतो, जब आंखों में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया. मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. टार्गेट कितीही मोठा असू द्या, मला लढायचं आहे आणि मला जिंकायचं आहे, तसाच फटका. यावेळी सुद्धा वेट करून वॉच केलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये येतोय एक भन्नाट शॉट. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान. थँक्यू सो मच. चौकार आहे की षटकार आहे हे सुद्धा कळवायचं आहे, परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी प्रदीप सर झालेली आहे ना, खरं तर आता मात्र गोलंदाज तेजस काटकर याला आता थोडासा विचार करावा लागेल, विचार विनिमय करावा लागेल. ज्या स्ट्रॅटजीज आखलेल्या आहेत त्या स्ट्रॅटजीमध्ये आता चेंजेस करावेच लागतील, कारण ज्या पद्धतीचा उन्हाचा तडाखा आहे आणि त्याच वेळेला लगातारच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके लगावलेले आहेत ना मोन्याने, आपला जो स्टँडर्ड आहे त्याचा या ठिकाणी कमालीचा वापर करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावत संख्या आपण पाहतोय, चौकार धरला तर 11 धावा आहेत, 11 धावा स्कोर कार्डवर. आता पहा बघा, सरळ बॅटने स्ट्रोक लागतात, मग रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला आणि आउटसाइड ऑफ स्टंपला गोलंदाजी केली. वाईट बॉलचा इशारा आलाय. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्येत अतिरिक्त 1ने वाढ झालेली आहे. थोडंसं संभ्रमात टाकणारा डिसिजन सुद्धा आहे. आपण PNP चषकाचं आयोजन पाहतोय. सन्माननीय चिवताईंच्या माध्यमातून, नृपाल शेटच्या माध्यमातून ही एवढी मोठी स्पर्धा, अर्थातच 5 लाखाची स्पर्धा आपण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमतच पाहतोय. आणि या सोहळ्याचा काल उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला आणि काल रात्री 2-2:30 वाजता स्पर्धा पूर्ण झाली. कालचा दिवस पूर्ण झाला. आजचा दिवस आपण 1:30 वाजता चालू केलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळी पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव
छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान थँक्यू सो मच. चुकीची दुरुस्ती करतोय, चौकार नाही षटकार आहे. फ्लॅट अँड फ्युरियस 6 बाय अक्षय पाटील मोन्या. वडन बॅटिंग दिस इज. पॉवर प्लेचं षटक, फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन, त्याचा पुरेपूर वापर, 73 धावांचं टार्गेट, हे सर्व कॅल्क्युलेट केलं आणि या वेळेला पहिल्या षटकामध्ये हात धुवून घेतलेले आहेत मोन्याने वाहत्या नदीमध्ये. पुन्हा एकदा यावेळी वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथे मात्र पंचांच्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतोय. वॉर्डन बॉल. शेवटचा चेंडू चांगला होता आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा या अपेक्षित होत्या, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात, कारण 73 धावांचं टार्गेट आहे. मागील इनिंगचा किंवा या पूर्वार्धाचा आपण जर खेळ पाहिला तर पूर्वार्धामध्ये सुद्धा 18 धावा आल्या होत्या, परंतु एक विकेट आली होती. परंतु इथे विदाऊट लॉस 18 धावा आहेत. आपण स्क्रीनवर पाहू शकता 24 चेंडूंमध्ये 55 धावांची आवश्यकता असणार आहे. निर्धारित 5 ओव्हरच्या मॅचेस म्हटल्या की 2 ओव्हर या पॉवर प्लेच्या आपल्याला पाहायला मिळतात. संदीप सर. येस, आणि कपिल ही गोष्ट फार महत्त्वाची असणार की जेव्हा कंपॅरिझन करतोय आपण की 18 धावा इथे बनवल्या गेलेल्या आहेत, एकही विकेट नाही आहे. जेव्हा मुस्कान 11 मांडला संघ मैदानामध्ये खेळत होता त्यांनी सुद्धा 18 धावा बनवल्या होत्या. एक गडी पहिल्या षटकामध्ये बाद झाला होता. आपण म्हणतो ना की टीट फॉर टॅट अशा पद्धतीने मैदानामध्ये त्या वृत्तीने खेळायचं असेल तर तशा प्रकारची आकर्षक सुरुवात आवश्यक होती आणि ती सुरुवात अक्षयने दिले, ती सूरजने दिले आणि त्याच्यासाठी ते ओळखले जातात. मुस्कान 11 मांडला संघाच्या कर्णधार हुसेन टाकेला सुद्धा माहिती आहे की हे 2 खेळाडू एकाकडे अनुभव आहे, दुसऱ्याकडे गुणवत्ता आहे. दोन्ही खेळाडूंकडे त्या कॅलिबरवरती ते दोन्ही खेळाडू सामना फिरवण्याची क्षमता ठेवतात आणि म्हणून ज्या काही 70-72 धावा मैदानावरती आलेल्या आहेत ना त्याला प्रतिकार करायचा असेल तर दोन्ही संघात दोन्ही खेळाडूंना, खास करून या फलंदाजांच्या जोडीला ब्रेक करण्यासाठी कोणत्या तरी गोलंदाजाला एक पुढाकार घ्यावा लागेल, ते आक्रमण करावं लागेल आणि अशा वेळेला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय रोहित पाटील. पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर जागा दाखवली जिथे क्षेत्ररक्षण नाहीये. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर येतोय एक भन्नाट मसालेदार पीएनपी चौकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव. थँक्यू सो मच DJ ऋषी, धन्यवाद. 22 धावा धावफलकावरती झाल्या. सूरज पाटील मैदानामध्ये रोहितला या वेळेला कव्हर्समध्ये जो अप्रतिम चौकार खेळतोय ना त्याच्यामध्ये नेत्रदीपकता होती. सूरज पाटीलच्या बॅटिंगमधला क्लास मैदानामध्ये मित्रांनो आपण पाहतोय. हा क्लास अनेक वेळेला आझाद मैदानावरती फुललाय आणि आज सुद्धा तसाच दिमाखदार, देखडा आणि तितकाच उत्कृष्ट षटकार. व्हॉट अ शॉट बाय सूरज पाटील. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. धन्यवाद. जरी गाव छोटा फटक्यामध्ये नजाकतता असावी असं म्हणतो आणि त्या सौंदर्याला अनेक वेळेला आपण भूलतो सुद्धा आणि तेच आज मैदानावरती पाहिलं सुद्धा. डान्सिंग डाऊन द विकेट आले. ज्या पद्धतीने सूरज चेंडूवरती स्वार झाला होता असं आज वाटलं सुद्धा मैदानामध्ये की सूरजचा म्हणजे सूर्याचा प्रभाव मैदानावरती आहे, पण त्यावेळेला त्या प्रभावाला रोखून अर्थातच किंवा त्याच्या आवेशाखाली खेळत असताना मैदानात सूरज पाटील सुद्धा तितकाच बहरतोय. आणि जेव्हा सूरज बहरतो ना रुद्र वॉरियर संघाला सुद्धा माहिती आहे की अक्षय मोन्याने या खेळाडूला आपल्या संघामध्ये घेण्यासाठी ऑक्शनमध्ये काय काय पिछाडलं होतं. कारण ज्या वेळेला सूरज पाटील स्क्रीनवर आला आपण म्हणत होतो की बोली सुरू झाली, मग कोण 5,000, 7,000, 10,000, 15,000 या पद्धतीने जे काही अंक आपल्याला समोर येत होते ना त्याच्या मागे ही कौशल्य होती की सूरज पाटील आजही अशा धाटणीचा खेळाडू आहे. एज इज अ जस्ट अ नंबर आणि सूरज पाटील त्यातला टॉपमोस्ट खेळाडू आहे. रोहितच्या अगेन्स्ट खेळताना चांगला चेंडू. यावेळेला रोहितकडे ते कौशल्य आहे. आपल्याला माहिती असेल की रोहित पाटील एक अनुभवी खेळाडू आहे. फलंदाज गोलंदाज या दोन्ही आघाड्यांवरती मुस्कान 11 मांडला संघाला जे आवश्यक आहे ना ते सहजगत्या तो देऊ शकतो आणि म्हणूनच पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यानंतर एक कमबॅक करणं आवश्यक होतं आणि ते रोहितने केलंय.
दुसरा यॉर्कर चेंडू ऑफ स्टंपला यॉर्क करायचं, ब्लॉकल गोलंदाजी करायची. गोलंदाजाच्याकडे ती कलात्मकता असली पाहिजे, कौशल्य तुमच्याकडे असलं पाहिजे की जर पहिल्या चेंडूवरती चौकार गेलाय डझंट मॅटर अबाउट दॅट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय ठीक आहे, फलंदाज त्याच्या फॉर्ममध्ये खेळतोय, पण अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत आणि अशा 4 चेंडूंवरती जर मी काही धावा रोखू शकलो, फलंदाजाला थोडा ब्रेक देऊ शकलो तर मैदानामध्ये आम्ही कमबॅक करू शकतो. मुस्कान 11 मांडला संघाला हेच तर हवं आहे की पहिल्या षटकात 18 आल्यात, आता पहिल्या 4 चेंडूमध्ये जेव्हा 11 आल्यात ना तेव्हा हे धावांचं जे गणित आहे ते आता साधारण 29 पर्यंत जे आलंय आणि 70 पेक्षा अधिक धावा आपण बनवलेल्या असतील तर काही चेंडूंवर धावा येणार. पण हे बॅटल आता इंटरेस्टिंग असणार बघा. अक्षय मोन्या बॅटिंगला आहे आणि रोहित पाटील गोलंदाजीला. मोन्यासाठी हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, थोडा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला गेला. मोन्या आपल्याला माहिती आहे ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळतो. या वर्षीच नव्हे तर गेल्या काही वर्ष सातत्यात तुफान फॉर्ममध्ये असणारा मोन्याला आपण पाहिलाय आणि त्याच्यामुळं अगेन्स्ट रोहित मोन्या कसं खेळतोय ना हे सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग असेल मित्रांनो. या वेळेला मात्र फुल टॉस दिला आणि मोन्या सोडणार नाही. हा चेंडू लॉंग सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा. बघा एक सामना मला आठवतोय, साधारण नौकार संघ मैदानामध्ये होता, महेंद्रही त्या संघामध्ये होता, रघुनाथ माळी सुद्धा त्या संघामध्ये होता, अक्षय मोन्या सुद्धा त्या संघामध्ये होता. 4 ओव्हरमध्ये 70 धावा चेस करायच्या होत्या. नौकार संघ मैदानामध्ये आले आणि 3.3 षटकात सामना संपला. रोहितला आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर नजाकत पाहायला मिळते, ताकद पाहायला मिळतोय. चेंडू पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. धन्यवाद डीजे मास्टर. 21 धावा या षटकामध्ये येत आहेत, म्हणजे साधारण आपण धावफलकावरती जी धावसंख्या पाहिली ना तर 22 धावा धावफलकावरती आलेल्या या षटकात 22 धावा धावफलकावरती आल्या, त्यामुळे एकूण धावसंख्या 40 पर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हीच तर मैदानामधली खासियत आपण पाहतोय. जेव्हा तुम्हाला 70 पेक्षा अधिक धावा चेस करायच्या आहेत, तुम्हाला मैदानामध्ये तो स्टँड देणं आवश्यक होतं, ती आकर्षक सुरुवात करणं आवश्यक होतं आणि 12 चेंडूमध्ये काही धावा यायला हव्या होत्या. मोन्या आणि अक्षय फलंदाजीला आल्यानंतर त्यांनी ती स्ट्रॅटेजी ठरवली असेल. मुस्कान 11 मांडला संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, पण विशेषतः आज रोहित पाटील जर मैदानामध्ये यशस्वी झाला असता तर या सामन्याचा रिझल्ट बदलवण्यासाठी जी प्रोसेस आहे ना ती थोडी अधिक सुखकारक पाहायला मिळाली असती मुस्कान 11 मांडला संघाच्या. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आपल्याला माहिती आहे की 70 पेक्षा अधिक धावा चेस करायच्या आहेत आणि जेव्हा त्या धावा चेस करायच्या आहेत तेव्हा अजूनही 3 षटकं येणं बाकी आहे आणि सामन्यामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे अनेक वेळेला क्रिकेटने सिद्ध करून दाखवलंय. मुस्कान 11 मांडला संघाला अर्थातच ती अपेक्षा असेल आता गाडगेकडून, कारण सन ऑफ द सॉइल मैदानामध्ये आलाय आणि त्याने या मैदानावरती अनेक फलंदाजांना अक्षरशः मामा बनवलंय. अशा वेळेला त्याची गोलंदाजी सूरजच्या समोर काय नक्की वेगळ्या पद्धतीने चमत्कार दाखवणार हे सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग असेल. कपिल सर, आदित्य घाडगे आलाय, कारण 40 रन पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. 73 धावांचं टार्गेट आहे. सूरज आणि अक्षयची जोडी मैदानामध्ये आहे. सूरजने सुद्धा चांगली साथ निभावलेली आहे, चांगली पार्टनरशिप बिल्डअप केलेली आहे. 73 धावांचं टार्गेट असताना अशा पद्धतीची खेळीची फार आवश्यकता होती फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि सूरज आणि अक्षयने या ठिकाणी अप्रतिम नेत्रदीपक फलंदाजी केलंय. गोलंदाज सज्ज आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फक्त दिशा दाखवले, लॉंग स्टॉप रिजन मध्ये येतोय. 2 बाउन्स, चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाब नवा. थँक्यू सो मच. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये दोनही गोलंदाजावर हाणामारी झाली. तिसऱ्या गोलंदाजाला संधी मिळाली, त्याच्यावर साफ प्रेशर पाहायला मिळालं. गोलंदाज आदित्य घाटगी या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर एक सीमारेषा पार ठोकणारा चौकार आपण पाहिलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा. हा सुद्धा चेंडू शॉर्ट आहे, परंतु यष्ट्यांवरून गेलाय, जस्ट मिस. कारण शॉट हुकला, बॅटला लागला असता तर कदाचित सीमारेषेपर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला असता. कारण ऑन साईडला आपण फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर बिहाइंड द विकेट खूप कमी व्यूहरचना आहे, फिल्डरच नाही आहेत. त्या अकॉर्डिंग आता एक फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर काढलाय लॉंग स्टॉप रिजनमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथे डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला
शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, शॉट पॉइंट आहे, शॉट थर्डमॅन आहे, अशा पद्धतीची फिल्डिंगची व्यूहरचना. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सूरजसाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन. परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. परिवर्तन करणं फार आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना, प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला चेंडू जर टाकायचा असेल तर तुमच्याकडे ती ॲक्युरेसी असायला पाहिजे, परंतु जर तुम्हाला व्हेरिएशन करायचं असेल ना तर तुमच्या बोटांमध्ये ती जादू सुद्धा असायला पाहिजे. आणि तेच करून दाखवत असताना पहिला चेंडू चांगला नव्हता आणि त्यानंतर चांगलं कमबॅक. यावेळी बघा घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा रेषा बाहेर, षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. धन्यवाद डीजे ऋषी. हा षटकार पाहिल्यानंतर मला शारजाचं मैदान आठवलं, सौरव गांगुली आठवला, मैदानाच्या स्टेडियमच्या बाहेर जाणारे ते फटके आठवले. आणि सूरज पाटील जर आज स्टेडियमच्या बाहेर असे फटके मारणार असेल ना तर रसिक प्रेक्षकांची गर्दी अलोट होणार, या पद्धतीचे संकेत सुद्धा मिळाले. बघा सर, एक वेगळा विक्रम सुद्धा झालाय. 15 चेंडूंमध्ये 50 धावांची पार्टनरशिप झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. फास्टेस्ट 50 पार्टनरशिप, अफलातून शॉट. गोलंदाज थोडासा अंडर प्रेशर आहे. शफल होऊन या चेंडूला सुद्धा वाऱ्याच्या ओघामध्ये भिरकावून दिलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थैंक यू सो मच डीजे मास्टर. थाम लिया है बैट हाथों में, अब काया पालट होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. हर बॉल बाउंड्री पार होगा. लगातारच्या 2 चेंडूंवर पहिला चेंडू घुटना टेकून मारला. हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड केला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि यावेळी धावसंख्येचा आलेख आपण पाहतोय 56. अब तक 56. सूरज पाटील ऑन हॅट्रिक. व्हॉट विल बी हॅपन. गती परिवर्तन पाहायला मिळालं. बॅक ऑफ द हँड स्लोअर वन टाकला विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. विदाऊट टच, बॅटला टच झालेला नाहीये आणि ओव्हरची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 56 धावा. अशा पद्धतीच्या खेळाची प्रदीप सर अपेक्षा होती. फाटक सर, आपण पाहतोय उन्हाचा तडाखा जाणवतोय, परंतु ज्या पद्धतीने आपण अपेक्षा लगावली होती मोन्या आणि सूरजच्या माध्यमातून, मोन्याची फलंदाजी झाली परंतु सूरज इतका चमकेल या तळपत्या उन्हामध्ये असं वाटलं नव्हतं. आणि अपेक्षांचा भंग करणारा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेदर क्रिकेटचा खास अनुभव आहे आणि त्याला अलिबाग एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं. आणि जरूर आपल्या खेळाचा या ठिकाणी स्टँडर्ड, आपल्या खेळाचा त्या ठिकाणी फलंदाजीमध्ये नेत्रदीपकता, गोलंदाजीमध्ये आपली सुबकता, या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी अफलातून या ठिकाणी खेळ दाखवलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 56 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. 18 चेंडूंमध्ये 56 धावा आलेल्या आहेत. मग निर्धारित 12 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. आमच्या लॅपटॉप ऑफ द लॅपटॉप धरणे सर या ठिकाणी वेगवेगळ्या पेनांमध्ये या ठिकाणी सर्व आखणी करून घेत आहेत. आणि वाईड बॉल आला की वेगळा पेन वापरतात, नो बॉल आला की वेगळा पेन वापरतात, रन आली की वेगळा पेन वापरतात. आमच्या धरणे सरांची खासियत आहे. 12 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये इंटरेस्टिंगता, रंजकता जर वाढवायची असेल तर मोन्या किंवा सूरजची विकेट, एक ब्रेक थ्रूची फार गरज असणार आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो, गुलाब में काटे प्यार में चाटे और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. तो विकेट कब आएगा, कैसे आएगा और कौन लेगा वो भी देखना पड़ेगा. राइट हँड राउंड द विकेटने गोलंदाज. यावेळचा बॉल पुल केला मिड विकेट रिजन मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढला होता. एकेरी धावेने धावफलक 57 या धावसंख्येवर जाईल. गोलंदाज संदीप बटारे. 2 धावसंख्या आपण पाहतोय. चुकीची दुरुस्ती करतोय. मोन्या पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आलाय. इक्वेशन चेंज झालाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 6 प्रेक्षक गॅलरी आहेत आणि 2 खेळाडू कक्ष आहेत. स्क्रीन आहे. ज्या पद्धतीचा स्टँडर्ड आहे, हा स्टँडर्ड खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अलिबाग, मुरुड, रोहा या विभागामध्ये पहिली 5 लाखाची ही डे नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. मारायचा होता एकीकडे, शॉट तितकासा चांगला कनेक्ट झाला नाही आहे. वाडीश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथे त्याने फील्ड केलाय. जरूर सुपूर्त होईल गोलंदाजाकडे, तिथे मात्र 1 धाव मिळणार. आदरणीय चिवताईंच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण साकारित केलेली पाहतोय. कालच्या दिवसामध्ये उद्घाटनीय सोहळा संदीप सर संपन्न झाला आणि खऱ्या अर्थाने जी उत्कंठा मनाला लागली होती ना, ती उत्कंठा आज कालपासून आजपर्यंत आपण याची डोळा पाहतोय. थोडं संदीप बटारेला इंट्रोड्यूस करावं लागेल, कारण मुस्कान मांडला सोबत त्याचं जे
अर्थातच रिलेशनशिप राहिले ना ती साधारण 15 वर्षांपेक्षा अधिक कालखंडाची राहिली आहे. यात संदीप बटारेने अनेक वेळेला अलिबाग तालुक्यातील मैदानांवरती मुस्कान 11 मांडला संघाला विजेतेपद पटकावून दिलेलं आहे. यात संदीप बटारेने सर्वोत्कृष्ट गोलंदाज किताब मुस्कान 11 मांडला संघामध्ये अनेक वेळेला पटकावलेला आहे. आणि जेव्हा आज लीग स्टेजमधला पहिला सामना खेळतोय मुस्कान 11 मांडला संघासाठी खेळताना अगेन्स्ट सूरज पाटील, थोडं इंटरेस्टिंग बॅटल असताना सूरज त्याच्यावर स्वार होतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेरही पाठवतोय चौकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा. Yes, thank you so much. खेळूया डाव नवा. 63 धावा विदाउट लॉस आपण संदीप सर पाहतोय. जिंकण्यासाठी फक्त 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही मॅचमध्ये रंगतता वाढू शकते. एखाद्या 2 लगातारच्या विकेट्स आल्या तर मॅचमध्ये रंगतता रोमार शकता, टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळू शकेल. काय करेल गोलंदाज? गती परिवर्तित चेंडू टाकलाय, क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र दुधात माशी पडले. सूरज पाटीलच्या खेळाला लागले नजर. फलंदाज बाद. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डीजे मास्टर. रुद्र वॉरियर्स अक्षी नागाव वर्सेस मुस्कान 11 मांडला आपण सामना पाहतोय. दुसऱ्या सत्राचा खेळ आपण पाहतोय जिथे मॅच थोडीशी वन साइडेड मुकाबल्याकडे झुकलेली असताना इथे मात्र सूरज पाटीलने अफलातून खेळी करून शॉर्ट कव्हर पॉइंटला तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच जणू काही दिली आणि स्वतः मैदानाच्या बाहेर गेलाय. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजाला मिळालेली पहिली सफलता संदीप बटारे याला इंट्रोड्यूस जरूर संदीप सरांनी केलं होतं. ज्या पद्धतीने मुस्कान 11 चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानात जायचं आहे. कोणताही वेळ दवडू नका. दिगंबर हामणे मैदानामध्ये येतोय. नवगाव गावचा हा सितारा आहे. दिगंबर म्हटला की स्टँडर्ड, दिगंबर म्हटला की मोठे मोठे फटके, दिगंबर म्हटला की पुल शॉटचे फटके आणि दिगंबर म्हटला की मॅच जिंकून येणारच ही आशा. आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये दिगंबरला आपण पाहतोय. दिगंबर विकेट किपिंगची भूमिका बजावत असतो. दिगंबर कॅप्टन्सी चांगली करतो, परंतु आज सपोर्टिंग रोल अदा करायचा आहे कारण मोन्या आणि सूरजने चांगलं बॅटिंग केलेली आहे. आता मात्र ज्या रिमेनिंग रन्स आहेत त्या आता कशा पद्धतीने काढायच्या किंवा झोडून काढायच्या याचा विचार करत असताना आता तो स्ट्राईक एंडला उभा आहे. बघा प्रेक्षक गॅलरी नंबर 1 मध्ये महिला कक्ष सुद्धा उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. PNP मधील विद्यार्थी सुद्धा आहेत. आज सुट्टीचा दिवस आहे आणि तो एन्जॉय करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल PNP चषक 2023-24 मध्ये. गोलंदाज आपण पाहतोय संदीप बटारे याच्या नावी एक विकेट आलेली आहे, परंतु अजूनही आपण पाहतोय 10 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे स्ट्राईक एंडला. दिगंबर हामणे गोलंदाजी मार्कवर राईट हँड वरती विकेटने गोलंदाजाने एंड चेंज केलाय. यावेळी सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे वन बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाईल. दिगंबर ऑफ दी मार्क होते. धावसंख्येला थोडासा आलेख किंवा एका सशाच्या गतीने किंवा कासवाच्या गतीने धावसंख्या हळूहळू पुढे जाते. कधी कधी उंच भरारी घेते आणि कधी कधी हळूवार गतीने जाते आणि तशाच पद्धतीचा खेळ आपण पाहते. 64 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. रन बॉल इक्वेशन. वाह, स्टँड अँड डिलिव्हर. सरळ बॅटने चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग ऑन बोर्डिंग लाईनच्या बाहेर. 6. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा. खेळूया डाव नवा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. PNP चषक, रायगडाची शान, अलिबागचा सन्मान, मुरुडचा सन्मान, रोहाचा सन्मान. आणि आपण पाहतोय मोन्याच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर फाटक सर जो बॅट आणि बॉलचा संपर्क झाल्यानंतर जो आवाज आला ना, स्वीटेस्ट साऊंड ऑफ क्रिकेट. खऱ्या अर्थाने लॉंगेस्ट 6 ऑफ द टुर्नामेंट आतापर्यंतचा जर आपण विचार केला तर खूप लांब षटकार गेलाय. आणि असंच म्हणावं लागेल मोन्यासाठी, लहू के आग में जलाना है मुझे और पूरी दुनिया का कुछ कर दिखाना है मुझे. मोन्याने बरंच काही करून दाखवलंय अलिबागच्या बाहेर. त्यानंतर आपण पाहतोय फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा गेलाय. सध्याच्या काळामध्ये नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये अफलातून परफॉर्मन्स त्याचा केला, त्यामध्ये थोडासा नामचित तो झाला. आणि आज अलिबागमध्ये मोन्या नावाचं वादळ या ठिकाणी आलेलं आपण पाहतोय.
सामना नंबर 2 आहे आजच्या दिवसातील आणि आपण पाहतोय जिंकण्यासाठी फक्त 6 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता. जर या इक्वेशनची फोड केली तर प्रति चेंडू अर्ध्या धावेची आवश्यकता आहे, परंतु क्रिकेटमध्ये अर्धी धाव काउंट केली जात नाही, त्यामुळे पूर्णच्या पूर्ण धावा या बनवाव्याच लागतील. दिगंबर स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय हुसेन टके, स्वतः कर्णधार, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळचा बॉल शॉट फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र टर्न अँड ट्विस्ट, फलंदाज दिगंबर हमणे बाद. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान, शेखा पक्षाचा. थँक्यू सो मच. मुस्कान 11 मांडला संघाचा कर्णधार हुसेन टाके. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केलेली आहे. सामन्याचं इक्वेशन चेंज झालं आहे. 5 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॅट्समन नंबर 2 मैदानामध्ये आलाय, जिथे मात्र आपण पाहतोय निमिष या खेळाडूचं आगमन मैदानामध्ये झालंय. हा सुद्धा नवखार गावचाच खेळाडू आहे. मग अलिबाग तालुका असू द्या, मुरुड जिल्हा तालुका असू द्या, त्यानंतर रायगड जिल्हा असू द्या, रायगड प्रीमियर लीगमध्ये डाईव्ह मारून चेंडू अडवलाय, त्यानंतर अलिबाग प्रीमियर लीग असू द्या, अशा बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये त्याच्या व्हिडिओज बऱ्याचशा व्हायरल होत असतात. असा निमिष आपण पाहतोय आता फलंदाजीसाठी आलाय. थोडंसं सोपं इक्वेशन आहे, परंतु गोलंदाज तिखट गोलंदाजी करतोय, त्यामुळे आता हा तिखट लागणारं जेवण कशा पद्धतीचा त्याचा आस्वाद घेतोय हे देखील पाहणं मोठं रंजकतेचं ठरणार आहे. फिल्डिंगची व्यूहरचना वारंवार चेंज केली जाते. सिंगल अडवण्यासाठी इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, सिक्सर. खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू. पक्षाचा मान. विनिंग शॉट लगावला गेला, षटकार लगावला गेला, विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. निमिषने आपला स्टँडर्ड मैदानावरती सेट केलेला आपण पाहतोय. आकाशजी थोडंसं थांबवतोय. मैदानाच्या बाहेर जो चेंडू गेलाय ना, तो लगेचच मागवायचे. स्वयंसेवकांना त्या ठिकाणी विनंती असेल की आपण मैदानाच्या बाहेरचे चेंडू ताबडतोब आतमध्ये पाठवायचे आहेत. बघा ना आकाश सर, ज्या पद्धतीचा खेळ आवश्यक होता तशा पद्धतीचा खेळ झाला. इट्स ऑल अबाउट पार्टनरशिप. पार्टनरशिपने या खेळाचं, या मॅचचं चित्र पलटून टाकलं. सूरज आणि आकाशची अक्षयची पार्टनरशिप अप्रतिमरित्या झाले आणि त्याच वेळेला आपण पाहतोय जास्त धावा या इनिंगमध्ये अक्षय पाटीलने बनवल्या. मागील इनिंगमध्ये 2 विकेट्स मिळवल्या, 9 चेंडू 35 धावा आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 विकेट्स मिळवणारा अक्षय पाटील मोन्या ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दरम्यान बाहेरचे जे आपले सिक्युरिटी गार्ड आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना विनंती असणार आहे की गेटच्या समोर जी लोक गाड्या लावतायत ना, त्यांना तिथून थोडं बाहेर हटवायला सांगा आणि कोणालाही गेटच्या समोर एंट्री पॉईंटच्या या ठिकाणी गाड्या लावून देण्यात येऊ नयेत अशी आपण या ठिकाणी विनंती करूयात. सिक्युरिटी गार्ड्सना ही सूचना असणार आहे. कमिटी मेंबर्सना सुद्धा विनंती, आपण थोडं जातीने त्या ठिकाणी लक्ष द्या, वाहतुकीला अडचण होणार नाही याची आपण काळजी घेऊयात. एक महत्वपूर्ण मॅच या ठिकाणी आपण पाहिली. अक्षय याच्याकडची जबाबदार पूर्ण खेळी आपण अनुभवली. तेजस पाटील सर यांना विनंती असणार आहे. तेजसजी मात्रे यांना या ठिकाणी विनंती असणार आहे. त्यांच्यासमोर संपूर्ण टीमला या ठिकाणी विनंती असणार आहे की आपण थोडं मैदानाच्या सभोवताली फिरायचं आहे. वाहतूक व्यवस्थित होते की नाही, गाड्या योग्य ठिकाणी आपण जे नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी लागतायत की नाही, त्या ठिकाणी योग्य काळजी घ्यायची आहे. एखाद्याची गाडी जर वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी असेल तर ती मात्र तिथून बाजूला काढायची आहे अशी सुद्धा आपण विनंती करूयात. दरम्यान आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक, ज्याने आज मैदानावरती सर्वांना आश्चर्यचकित करून ठेवलं. जो अक्षय धडाडीचा फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्या अक्षयने आज खेळीला अँटिसिपेट केलं आणि मैदानावरती शेवटपर्यंत टिकून खेळी करणं काय असतं ना हे त्याने दाखवून दिलं. अलिबागचा हा सितारा, हल्लीच्या काळामध्ये बाईक वीर म्हणून सुद्धा त्याला घोषित करण्यात आलं. यंदाचं वर्ष 2024 अक्षयसाठी किती महत्वाचं आहे आणि किती उपयुक्त आहे ते त्याने मैदानावरती खेळ करताना दाखवताना आपण पाहतोय. अक्षयला विनंती असेल आपण मुख्य मंचाच्या दिशेने वाटचाल करत मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक या ठिकाणी घ्यायचा आहे. मी या ठिकाणी विनंती करेन अर्थात सन्मान्य चित्रलेखाताई पाटील यांना आपल्या शुभ हस्ते
या गुणी खेळाडूचा आपण करूयात कौतुक, गुणगौरव, त्याच्या खेळीला देऊयात आपण शुभेच्छा. आकाशजी एक पारितोषिक ऍड करतोय त्याच्यामध्ये. सूरजजी नाखवा यांनी अक्षय आणि सूरजच्या खेळीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि ते हँडओव्हर सुद्धा आपण अक्षयकडे करणार आहोत. आणि सूरज जर आमच्यासोबत